अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। संत सद्गुरू बाळूमामांच्या भंडारा उत्सवामध्ये कृष्णा डोने महाराज वाघापूरकर यांची ऐतिहासिक भागणूक संपन्न झाली। मराठी वर्षातील ही शेवटची भागणूक असल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष याकडे लागलं होतं। जगावर तिसऱ्या महायुद्धाचं सावट असून भारत पाकिस्तानामध्ये मोठं युद्ध होईल, मात्र भारतीय सैन्य पाकिस्तानचा चौथा हिस्सा काबीज करेल, असे खळबळजनक भाकीत महाराजांनी यावेळी केलं। भागणुकीत आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर भाष्य करताना महाराज म्हणाले की कोरिया जगासाठी अत्यंत घातक ठरेल आणि चीन भारतावर आक्रमण करेल। देशांतर्गत परिस्थितीबाबत बोलताना त्यांनी राजकीय नेत्यांना मोठा इशारा दिला आहे। अनेक मोठे नेते मोठ्या घोटाळ्यात अडकून तुरुंगात जातील, देशात मोठी जन चळवळ उभी राहील आणि लवकरच समान नागरी कायदा लागू होईल असे संकेत त्यांनी दिले। निसर्गाच्या प्रकोपाविषयी बोलताना महाराज म्हणाले की आगामी काळात मेघराजा आपले ताळतंत्र सोडेल, उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा उन्हाळा होईल, नदी तलाव जलाशय आटून जातील आणि कर्नाटक राज्यातील एका मोठ्या जलाशयाला मोठे भगदाड पडेल। सुनामी, भूकंप आणि चक्रीवादळांमुळे जनजीवन विस्कळीत होईल, परिस्थिती इतकी गंभीर होईल की जंगलातील प्राणी गावात येतील आणि माणूस जंगलात राहायला जाईल। आर्थिक आणि सामाजिक स्थितीवर भाष्य करताना महाराजांनी सांगितलं की महागाईचा भस्मासूर वाढल्याने जनता हैराण होईल, विज्ञानाची प्रगती माणसासाठी घातक ठरेल आणि मानवाला 18 प्रकारचे नवीन आजार जडतील, ज्यामुळे मानवाचे आयुष्य कमी होईल। मात्र याच काळात हिंदू धर्माला चांगले दिवस येतील, जगातील अनेक देश हिंदू धर्माचा स्वीकार करतील आणि भारत देश हिंदू राष्ट्र होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। भविष्यात दुधाचे दर वाढत राहतील आणि मेंढीचे महत्त्व प्रचंड वाढेल। पंढरपूर आणि करवीरप्रमाणेच आदमापूरला भाविकांची मोठी मांदियाळी दिसेल आणि हे क्षेत्र प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाईल। मी भारत मातेच्या रक्षणासाठी सदैव उभा राहीन, माझ्या भक्तांनी मेंढीबाऊलीची सेवा करावी असे आवाहन करत महाराजांनी भागणुकीची सांगता केली। या भागणुकीनंतर भाविकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।